नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी एक हँडबॅग बनवणार आहे। तर मी या प्रकारे असं वारली प्रिंटचं फॅब्रिक घेतलेलं आहे। त्याला नॉनवोन आणि फोम, नॉनवोन आणि मेन फॅब्रिक असं क्विल्ट करून घेतलेला आहे कपडा, आणि मध्ये त्याला क्विल्टिंग करून घेतलेली आहे। आणि त्याचं आता माप आहे 13 बाय 16 असं याचं माप घेतलेलं आहे मी। 3 पॉकेटची बॅग आहे ही, आणि खूप सोपी पद्धत आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आता या प्रकारे आपण त्याचे वरून 3 इंचावर मार्क करायचे बाहेरचं पॉकेट बनवण्यासाठी। तर 3 इंचावर मार्क करून आपण इथे झिप अटॅच करायची आहे। आता इथे कट करून घेते एकदा, आणि हे मटेरियल कॉटन नाही आहे, बटरक्राफ्ट फॅब्रिक आहे हे वारली प्रिंटचं। याच्यामध्ये कॉटनमधून पण असतं, पण हे कॉटनचं नाही आहे। आणि हे कापड आहे ना, तर बघा याची झिप मी 10 इंच घेतलेली आहे, पूर्ण नाही घेतलेली आहे। 10 इंच घेऊन साईडने मी त्याला कपडा अटॅच करून घेतलेला आहे। आणि आता याचं मधोमध आपण सेंटर काढून घ्यायचं आहे, आणि झिपचं पण बरोबर मधोमध सेंटर काढून घ्यायचं आहे। आणि मग तिथे आपण त्याला स्टिच करणार आहोत, म्हणजे दोन्ही बाजू आपल्या सारख्याच येतील, मागे पुढे होणार नाही। त्या प्रकारे झिप त्याच्यावर उलटी ठेवून आणि असं स्टिच करून घ्यायचं आहे। शेवटी जे काय राहील ते आपण कट करून घ्यायचं आहे। मी एक्स्ट्राचंच कापड लावलेलं आहे, जे कमी पडायला नको, जास्त झालं तर कट करता येतं। आता एकदा स्टिच करून घेतलं आहे, याला आता दाबटीप द्यायची। या प्रकारे याच्यावर दाबटीप देऊन घ्यायची एकदा। आता जो वरचा होता तुकडा तो आपण याला अटॅच करणार आहोत। तर या प्रकारे ठेवायचं आणि याला उलटं ठेवून ह्याच्यावरती स्टिच करायचे। चेनमध्ये येणार नाही, रनरमध्ये येणार नाही याची खात्री करून घ्यायची। आणि मग याला स्टिच करून याच्यावरती पण दाबटीप द्यायची। तर हे बटरक्राफ्ट फॅब्रिक आहे, आणि हे मी शोवरून मागवलेलं आहे मी। तर तुम्हाला जर असं फॅब्रिक पाहिजे असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल। जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही तिथून परचेस करू शकता। आता जे बाहेरचं आपण पॉकेट बनवलेलं आहे त्याला आतून आपण अस्तर लावायचं आहे। तर मी हे याचंच अस्तर घेतलेलं आहे, जे आपलं फॅब्रिक आहे त्याचंच। आणि त्याची उंची मी घेतलेली आहे बघा, 11 इंच अशी उंची घेतलेली आहे। 11 ते 11.5 अशी घ्यायची, आणि रुंदी आपली बॅगची जितकी असेल तितकी। तर ही 16 आहे, तर 16 घेतलेलं आहे। आता याला आपण 4ही साईडने स्टिच करून घ्यायचं आहे, म्हणजे आपलं आता हे आतलं पॉकेट तयार होईल। जर तुमच्याकडे फोम नसेल आणि नॉनवोन नसेल तर तुम्ही एखादा पीस अस्तर म्हणून लावू शकता, आणि आतमध्ये त्याच्यामध्ये गोणी वगैरे पण अशी टाकू शकता त्याच्यामध्ये। आता हे झालं आपलं पॉकेट तयार। आता याला आपण बेल्ट अटॅच करायचे। तर बेल्टसाठी ना एकदा सेंटर पॉईंट काढायचा आहे बॅगचं, आपलं जे काय असेल। तर हे माझं 16 आहे, त्याचं मधोमध 8 येईल। तर मी या प्रकारे याचं मधोमध एक सेंटर पॉईंट मी याचा काढून घेते। एकदा सेंटरला मार्क करून घेऊया, आणि मग त्याच्या दोन्ही साईडने 3-3 इंचावर मार्क करून तिथे आपण बेल्ट अटॅच करायचं आहे। तरी बघा दोन्ही साईडने 3 इंचावर मी मार्क करून घेते। आणि आता इथे बेल्ट अटॅच करायचे। तर बेल्टची उंची घेतलेली आहे मी 18 इंच उंची आणि 1 इंच रुंदी याची बेल्टची, आणि 2 बेल्ट मी तयार करून घेतलेले आहे। तर याच्यामध्ये पण मी नॉनवोनची पट्टी टाकली, जेणेकरून बेल्ट थोडासा कडक होईल। तर तुम्ही जर गोणी वापरत असाल तर गोणीची एक पट्टी कापून त्यात टाकली ना तरी चालेल, किंवा शॉपिंग बॅग टाकली तरी चालेल, म्हणजे थोडासा कडकपणा येईल बेल्टला। तर मैत्रिणींनो, जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। यासारखेच मी व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येते, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि हाईप पण करा। आता हे बेल्ट अटॅच करून झालेले आहे। आता आतून एक छोटासा पॉकेट पण मी तयार करून घेतलेलं आहे बघा या प्रकारे। हे खूप सोपं आहे बनवायला। तर वरतून आहे ना 3 इंचाचं असं 3-3.5 इंचाचं उंची ठेवून, आणि खाली आपण याला बरोबर मधोमध अटॅच करायचं आहे।
फक्त वरची साईड अटॅच केली तरी चालेल, दोन्ही साईडनी नाही केलं तरी चालेल. तर वरची साईडच केली आहे आणि हा आतला आता एक छोटासा पॉकेट आपली तयार झाली. याच्यामध्ये आपण कॉईन वगैरे ठेवू शकतो किंवा छोटंसं कॉईन पाऊच असेल तर ते पण त्यामध्ये बसेल असं, किंवा बॅगमध्ये कसं आतलं एक छोटं पॉकेट असलेलं कधी बरं असतं. तर आता परत मी झिप घेतलेली आहे वरच्या साईडने आणि ती अशी उलटी ठेवून त्याच्यावरून स्टिच करून दाबटीप देऊन घ्यायची. आता दाबटीप दिली आहे. आता खालची जी साईड आहे ती वरती ठेवायची, बेल्ट आतमध्ये टाकायचे आणि ह्याला पण स्टिच करून घ्यायचे. आता याला ओपन करून घ्यायचे, इथून ओपन करून घेऊन आणि याच्यावरती पण आपल्याला दाबटीप द्यायची. दाबटीप दिलेली आहे. आता याच्यामध्ये रनर ओवायचे. रनर टाकून घेतलेले. आता बॅग आपण उलटी करून घ्यायची आणि मग दोन्ही साईडने आपण स्टिच करून घ्यायचे त्याला. बघा दोन्ही बाजू आपण एकदा स्टिच करून घ्यायच्या आणि आता याचे आपण बेस तयार करणार आहोत. तर बेससाठी मी घेतलेला आहे 2 बाय 2 असं, म्हणजे 2 इंचाचा बॉक्स घेतलेला आहे आणि ही 2 इंच मी जिथून आपण शिलाई मारलेली आहे ना, तर ती शिलाई सोडून 2 इंच घेतलेला आहे. तर दोन्ही साईडने असे 2-2 इंचाचा आपण बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि तो कट करायचा आहे. आता याचे रफ एजेस पण आपण साईडचे एकदा फिनिश करायचे आणि मग हा बॉक्स आपण स्टिच करायचा आहे. दोन्ही साईडने एकदा रफ एजेस फिनिश करून आणि याचे बॉक्स पण शिवायचे खालचे आणि त्याचे पण रफ एजेस फिनिश करायचे, म्हणजे दोरे वगैरे निघणार नाही, काही अडकणार नाही त्याच्यामध्ये सामान ठेवल्याच्या नंतर. तर आता बॅग आपण सरळ करून घेऊया आणि आता फायनल लुक बघूया बॅगचा. तर 3 पॉकेटची बॅग, अशी सुंदर अशी बॅग आपली बनून तयार झालेली आहे. बघा तुम्ही ही इझिली ही घरी अशी बनवू शकता. तरी बघा आतलं पॉकेट पण झालेलं आहे. याच्यामध्ये आपण कॉईन वगैरे आरामात ठेवू शकतो आणि याच्यामध्ये सामानही व्यवस्थित आपलं बसू शकतं. एक मोठी पाण्याची बॉटल बसेल आणि थोडंफार अजून एक सामान व्यवस्थित याच्यामध्ये बसेल असा बेस झालेला आहे त्याचा मस्त. आणि अशी छान अशी बॅग आपली बनून तयार झालेली आहे. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल थँक्यू.